question arises, what is gravitation? Gravitation म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे कोणतीही वस्तू वर जर फेकली तर ती काही अंतरापर्यंत जाते पण तिथून ती खाली आल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे की नाही? तर ती वस्तू स्वतःहून येते की पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते. तर ती वस्तू स्वतःहून येत नाही तर तिला पृथ्वी आपल्याकडे ओढते. बरोबर आहे? सो दिस इज अवर नॅचरल फिनॉमिना. इट इज द नॅचरल phenomenon. Gravitations or a gravity movement or a tendency to move towards a center of gravity. Tendency or a moment to move towards the center of gravity. ग्रॅव्हिटीचा सेंटर जिथे आहे त्याच्याकडे जर समजा आकर्षित होत असेल, जी मूवमेंट होत असेल, दॅट इज रेफर्ड ॲज ग्रॅव्हिटेशन ऑर ग्रॅव्हिटी. So this is our first chapter. It is the natural phenomena. Okay. Then it is, can you recall? तर आता बघू आपण मागच्या वर्षीचं काय काय आठवते किती. What are the effects of force acting on an object? First question is, what are the effects of force acting on an object? But my question is that what is force? Last year we have learned what is force. So it is thus, force is something that causes a change, something that causes a change in the motion of an object. Something that causes a change in the motion of an object. Object च्या motion ला disturb करणारी जी काही असेल, that is referred as force. The modern definition of force, which is given by Isaac Newton, is it is the product of mass and acceleration. It is the product of mass and acceleration. Okay. Then it is F is equal to ma. F is equal to ma, where the F is F is equal to ma, where F is equal to force. Okay, m is equal to mass and a is equal to acceleration. A is equal to, it is acceleration. Okay, so this is the modern definition of the force which is given by Isaac Newton. Then what are the forces? What are the effects? So what are the effects of force acting on an object? The force applied on any object can cause displacement. कोणत्याही ऑब्जेक्टवर जर समजा आपण फोर्स जर अप्लाय केला तर त्याचं डिस्प्लेसमेंट होईल. तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेल्याशिवाय राहणार नाही. देन अदरवाइज चेंजिंग इन अ शेप, त्याचा शेप तरी चेंज होईल. जर समजा आपण एखाद्या वस्तूवर फोर्स जर अप्लाय केला तर त्याचा शेप सुद्धा चेंज होते. और साइज, किंवा मग त्याची साइज तरी चेंज झालेली असेल. It can also change the direction of motion of an object. आणि याच्यामध्ये मग त्याच्या डायरेक्शन मध्ये सुद्धा चेंज होऊ शकते. समजा त्याचं मोशन सरळ रेषेत होतं, आपण जर समजा फोर्स अप्लाय केला तर त्याची डायरेक्शन चेंज होऊन जाईल. तर these are the effects of force acting on an object. मग कोणते कोणते आले तर त्याच्यामध्ये पहिले जर फोर्स अप्लाय केला त्याचं डिस्प्लेसमेंट होईल. समजा टेबलवर जर फोर्स अप्लाय केला टेबल लुटले जाईल. देन चेंज इन अ शेप, जर एखाद्या वस्तूला जर समजा आपण फोर्स अप्लाय केला त्याचा शेप बदलेल, किंवा मग त्याच्या साइज मध्ये सुद्धा फरक झालेला असेल. आणि नाही समजा जर एखादा चेंडू जर तुमच्याकडे वेगाने फेकला आणि तुम्ही जर फोर्स अप्लाय केला तर त्याची डायरेक्शन चेंज झाल्याशिवाय राहणार नाही. देन which type of forces are you familiar with? आता फोर्सेसचे प्रकार किती आहेत तर आपल्याला माहित असलेले इट इज मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स स्लॅपिंग ऑन युअर चीक, गालावर बसले. इट इज विथ द हेल्प ऑफ द मसल्स, दॅट इज मस्क्युलर फोर्स. देन मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, देन मॅग्नेटिक फोर्स, देन फ्रिक्शनल म्हणजे घर्षण. देन इट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहिती आहे, कोणतीही वस्तू वर फेकली
तर ती सरळ खाली येते. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मॅग्नेटिझम माहित आहे, कोणत्याही वस्तू लोखंडी वस्तू जर समजा असेल आणि मॅग्नेट जर जवळ नेलं तर त्याच्यामध्ये अट्रॅक्शन होते. दॅट इज मॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कांगवा जर समजा आपण डोक्यावर रब केला तर कागदाचे तुकडे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. फ्रिक्शनल फोर्स, सायकलचा ब्रेक वगैरे अप्लाय केल्याबरोबर सायकल थांबते, चक्क्याचं फ्रिक्शन आणि फ्रिक्शनमुळे मग तो फ्रिक्शनल फोर्समुळे सायकल थांबलेली असते. फोर्सेसमध्ये भरपूर प्रकार येतात, वेगवेगळ्या टाईपचे, जसं कॉन्टॅक्ट फोर्सेस, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. बाकीचे कॉन्टॅक्ट फोर्सेस असतात फ्रिक्शनल, कॉन्टॅक्ट फोर्स, मस्क्युलर, कॉन्टॅक्ट फोर्स, etc. Then forces can also be categorized into balanced and unbalanced forces. बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स असे सुद्धा फोर्सेसचे प्रकार असतात जे आपण मागच्या वर्षी शिकलो. टग ऑफ वॉर, रस्सी खेच. रस्सी खेच मध्ये दोन्हीकडनं जर समजा सारखं जर फोर्स असेल दॅट विल बी अ बॅलन्स. ओके, इफ one side is more force and another side is less force then it is unbalanced force. आणि मग रस्सी केस मध्ये ती रस्सी मधातच थांबते जर बॅलन्स फोर्सेस असेल तर. अनबॅलन्स फोर्सेस असेल जिकडे फोर्स जास्त त्या दिशेनं ती रस्सी चालली जाईल. देन व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल आपल्याला काय माहिती आहे तर कोणतीही वस्तू वर जर फेकली तर ती सरळच व्हर्टिकली डाऊनवर्ड्स येते. बरोबर आहे की नाही? की ती फेकली आणि अशी इकडे तिकडे जाणार नाही तर इट विल फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. ओके, द फोर्स which is applied by the earth. Gravitational force is the force which is applied by the earth to pull the object towards itself. आणि मग त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे सोडण्यासाठी जो फोर्स अप्लाय केला जाते अर्थ कडनं that is referred as gravitational force. And this is our gravitational force. Then nowadays we have seen in the previous standard that gravitational force is universal force. Gravitational force हा universal force आहे हे आपण शिकलेला आहे. It is found everywhere. Gravitational force is universal force and it acts not only between the two objects on the earth. मागच्या वर्षी पण पाहिलेलं आहे आपण की दोन मैत्रिणी जर समजा जवळजवळ बसलेल्या आहेत त्या दोघींमध्ये सुद्धा फोर्स असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड दे आर अट्रॅक्टिंग टुवर्ड्स ईच अदर बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. युनिवर्समध्ये जरी ऑब्जेक्ट असेल तरी पण त्यांच्यामध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते हे आपण पाहिलेलं आहे. लेट अस नाउ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. आणि मग हा फोर्स कसा डिस्कवर झाला ते सगळ्यांना माहीतच आहे. तर ते आपण पाहू की न्यूटन बसला होता झाडाखाली आणि त्याला मग ॲपल पडताना दिसलं. मग त्याच्या डोक्यात खूप सारे विचार आले की हे बरोबर व्हर्टिकली डाऊनवर्ड्सच का बरं येते, इकडे तिकडे का बरं जात नाही. नंतर त्याच्या डोक्यात खूप सारे की अर्थ जर त्याला अट्रॅक्ट करते तर ॲपल अर्थला अट्रॅक्ट का बरं नसेल करत. तर ते सुद्धा त्यांनी सगळे शोध दिले. तर अर्थच्या कम्पॅरेटिव्हली जे ॲपलचं मास असते निग्लिजिबल असते म्हणून मग दोघांमध्ये जरी फोर्स असला तरी पण ॲपलकडे अर्थ अट्रॅक्ट होत नाही. निग्लिजिबल मास असल्यामुळे ॲपलच अर्थकडे अट्रॅक्ट होते आणि तो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननीच पोचते. अशा प्रकारे त्यांनी तो प्रयोग केलेला आहे. लहानपणीपासून शिकलेले आहे, माहीत आहे सगळ्यांना. सो इट इज ग्रॅव्हिटेशन. As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. सरळ सरळ छोटे छोटे प्रश्न लक्षात ठेवत जायचे. Who discovered or the phenomenon of gravitation was discovered by whom? किंवा who discovered the phenomenon of gravitation? The answer is Sir Isaac Newton. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. आणि मग स्टोरी माहित आहे की तो ॲपलच्या झाडाखाली झोपला होता आणि ऑब्झर्व करत होता की ॲपल कसे काय खाली पडतात. He wondered why all apples fall vertically downwards and not
at an angle to the vertical. आणि मग त्याला आश्चर्यचकित वाटलं की बाबा हे वर्टिकली डाऊनवर्ड्सच का बरं पडतात किंवा ते एका अँगल मधनं वर्टिकल अँगल मधनं असे तिरपे का बरं जात नाही. Why do they not fly up in a horizontal direction किंवा मग horizontal direction मध्ये ते का बरं पडत नाही. इथून झाडावरून पडल्याबरोबर असं हॉरिझॉन्टली का बरं जात नाही. Why it is falling vertically downwards? That was the question arises in the mind of Isaac Newton. After much thought, he came to the conclusion that the earth must be attracting the apple towards itself. आणि मग खूप विचार केल्यावर त्याच्या लक्षात आलं की नक्कीच अर्थ स्वतःकडे त्या ऍपलला अट्रॅक्ट करत असेल. Then, and this attractive force must be directed towards the center of the earth. आणि मग हा जो फोर्स आहे याची जी डायरेक्शन आहे towards the center of the earth नक्कीच असेल. And that's why that apple is falling vertically downwards. The direction from the apple on the tree to the center of the earth is the vertical direction at the position of the apple, and thus the apple falls vertically downwards. आणि मग ही जी डायरेक्शन आहे ऍपलची टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ ती बरोबर त्याच्या पोझिशन वर आहे आणि म्हणून मग तो व्हर्टिकली डाऊनवर्ड्सच पडत असेल. Then figure 1.1 on the left shows an apple tree on the earth. बाजूच्या फिगर मध्ये दाखवलेली आहे की पिक्टोरियल असल्यामुळे तिथे बरोबर प्रॉपरली की डायमेन्शन नुसार नाहीये पण आपल्याला समजण्यासाठी सफिशियंट आहे की अर्थवरची ऍपलची ट्री दाखवलेली आहे आणि ऍपल लागलेली आहे आणि ऍपल दे आर फॉलिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड्स दाखवलेले आहे. आणि द फोर्स ऑन एन ऍपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि तो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ आहे की जो फोर्स आहे ज्या फोर्सने ते ऍपल खाली पडत आहे इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. That is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth, and that direction is perpendicular. It is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. The figure also shows the gravitational force between the earth and the moon. Earth आणि moonच्या दरम्यानचा सुद्धा त्याच फिगर मध्ये gravitational force दाखवलेला आहे. The distances in the figure are not according to the scale. Scale नुसार नाहीये. जे distances दाखवलेले आहेत ते actual distances नाही आहेत. It is pictorial ones. So the distances in the figure are not according to the scale. आणि मग मून सुद्धा अर्थ कडे अट्रॅक्ट होते. आणि मागच्या वर्षी आपण शिकलेलं आहे तर मग कोणतीही वस्तू फेकली तर ती जशी खाली येते तर मून का बरं खाली येत नाही. तर रिझन काय आहे आठवते का. तर मून इज इन द मोशन. as it is in the motion, that's why it is not falling, and that phenomenon is referred as free fall. I think you are remembering this. So as they are in a motion, that's why they are in a free fall, but they are not falling vertically downwards on the earth. Then Newton thought that if the force of gravitation acts on the apples on the tree at different heights from the surface of the earth, can it also act on objects at even greater heights? आणि मग जर समजा ऍपल आहे, ऍपलची हाईट काही खूप जास्त नाहीये त्याच्यासाठी, पण जर समजा ग्रेटर हाईट्स वर जर कोणता ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यावर सुद्धा हा फोर्स ऍक्ट होते का. आणि तो डेफिनेटली ऍक्ट होते. द आन्सर इज यस. That can it also act on an object at even greater height, much farther away from the earth. अर्थ पासून much farther खूप जास्त दूर असेल तरी त्याच्यावर ऍक्ट होईल. Like for example, the moon. Can it act on even further objects like the other planets and the sun? तर त्यांच्यावर सुद्धा ऍक्ट होते. त्याचं उत्तर आहे यस. हा सगळ्यावरच ऍक्ट होते. परंतु ऍपल आणि अर्थ मधल्यासारखा मासचा जो डिफरन्स असते त्याच्यानुसार ते कन्सिडरेबल आहे. दॅट इट इज फोर्स अँड मोशन. नाउ इट इज वी आर सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज
the speed as well as the direction of motion of an object. So this is the force. Force the importance. Force is necessary to change the speed as well as the direction of motion of the object. Okay. Then can you recall again? We have to remember all the three laws of Newton. That is, what are the Newton's law of motion? Then पहिला लॉ मागच्या वर्षी शिकवलेल्या सगळ्यांना विद्यार्थ्यांच्या रिलेटेड सरळ सरळ आम्ही जसे आहेत तसेच आम्हाला राहू द्या, आम्हाला सुधरवण्याचा प्रयत्न करू नका, हाच पहिला लॉ आहे. आणि तो मग कसा, an object continues to remain at rest. जर ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल तर त्याची इच्छा असते की मी रेस्ट मध्येच राहिलो पाहिजे, or in a state of uniform motion. जर समजा मोशन मध्ये असेल तर मी मोशन मध्येच राहिलो पाहिजे along a straight line unless an external unbalanced force acts on it. जिथपर्यंत त्याच्यावर अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होणार नाही तो त्याच परिस्थितीत राहण्याचा प्रयत्न करते. दिस इज अवर फर्स्ट लॉ. आणि हा मागच्या वर्षी चांगले शिकलेले आहे, चांगली पुस्तकं रेफर करा. पुन्हा 9वीचं an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line. स्ट्रेट लाइन मध्ये जर तो असेल, रेस्ट मध्ये असेल किंवा मग मोशन मध्ये असेल, along the straight line unless an external unbalanced force is applied on it or act on it. This is our first law. Then we will see first the third law. थर्ड लॉ सोपाच आहे, सगळ्यांना सांगितलेलं आहे. आपल्याला जर कोणी मारलं तर आपण त्याला दुसरं मारतो, म्हणजे आपल्या गालात बसली आपण त्याच्या गालावर बसवतो. दिस इज अवर थर्ड लॉ. पण लिमिटेशन्स असते, कोणाही सोबत करत नसते. दॅट इट इज थर्ड लॉ. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज एन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. जर समजा ऍक्शन फोर्स असेल तर त्याच्याच बरोबरीची इक्वल आणि अपोजिट जो फोर्स असते रिएक्शन फोर्स which acts simultaneously ते एकाच बरोबरीने ऍक्ट होत असतात. दिस इज अवर थर्ड लॉ. दॅट इज every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. हे दोन लॉ स्टुडंटच्या बरोबरीचे आहे, म्हणून मग पहिल्यानंतर तिसरा सांगितला. नाव इट इज सेकंड लॉ. देन the rate of change of momentum is proportional to the applied force. The rate of change of momentum is directly proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. And now change of momentum जे आहे that will occurs in the direction of the force. This is our second law. आणि सर्वात महत्त्वाचं की हे जे असतात, कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, यूज युअर ब्रेन पॉवर, ऑल वी हॅव टू रिमेंबर. दिस शुड नॉट बी एक्झम्प्टेड. पहिलेच लक्षात ठेवा, बिलकुल सोडायचे नाही, यांना पण करावं लागेल. सो वी हॅव टू रिमेंबर ऑल दिस थ्री लॉज. देन नाउ इट इज introduction to the scientist. आता introduction to scientist, that is it is great scientist Sir Isaac Newton. Sir Isaac Newton याच्याबद्दल आपण इंट्रोडक्शन पाहू. 1624 1642 जन्म आहे त्याचा आणि मग 1727 मृत्यू. सो दिस span must be remembered. It is 1642 to 1727 was one of the greatest scientists of recent times. या काळातला सर्वात ग्रेटेस्ट सायंटिस्ट रिसेंट टाइम्स मधला सर आयझॅक न्यूटन. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड आणि याचा जन्म इंग्लंड मध्ये झाला होता. लहानपणीची परिस्थितीची वेगळी आहे, बऱ्याच जणांना गोष्टी माहीत असेल. ही गेव हिज लॉज ऑफ मोशन. त्याने लॉज ऑफ मोशन सांगितलेले आहे. न्यूटनचे आपण 3 लॉज आताच पाहिले. लॉज ऑफ मोशन, देन इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन मला वाटते सगळ्यांना आठवत असेल. इट इज फर्स्ट इक्वेशन इज v is equal to u plus
at. Then second is S is equal to ut plus half at square. And third is, that is v square is equal to u square plus twice as. So these terms, it is u is equal to initial velocity, then v is equal to final velocity, a is equal to acceleration, t is equal to time taken, then s is equal to displacement. So these are the three equations of motion which are given by the Newton. V is equal to u plus at. This gives the, or it is the relation between velocity and time. Velocity and time. Then this is the, it is displacement and time. Second equation is displacement and time. Very simple. V, velocity and time. Okay. Then it is S is equal to displacement and time. पहिले दोन इक्वेशन लक्षात ठेवण्यासाठी सोपं असेल. V is equal to velocity, S is equal to displacement. दोन्ही मध्ये कॉमन टाइम. याच्यामधलं रिलेशन थर्ड वन इज V square is equal to U square plus twice S. This time will be cancelled in a third case, and it is the relation between velocity and displacement. Is displacement. So we have to remember all these threes because we have to solve the numericals from this chapter on the basis of this. This is V is equal to U plus at. It is the relation between velocity and time. Then second is S is equal to ut plus half at square, relation between displacement and time. V square is equal to u square plus twice s. It is the relation between velocity and displacement. And we have to remember this severely. First equation, second, third, not at randomly. Okay? Then it is equation of motion and theory of gravity in his book Principia. आणि त्याचं बुक आहे प्रिन्सिपिया नावाचं, त्याच्यामध्ये हे सगळे त्यानं दिलेले आहे काय काय लॉज ऑफ मोशन, दॅट इज 3 लॉज ऑफ मोशन, देन इक्वेशन ऑफ मोशन्स, these again 3, and it is the theory of gravity what we are discussing in this chapter. And in his book, that is Principia, there are number of questions, 10 or 15 questions can be made on this chapter. So read it carefully. Then before this book was written, Kepler had given 3 laws describing planetary motions. आणि मग प्रिन्सिपिया नावाचं बुक लिहिण्यापूर्वीच केप्लर्स नावाच्या सायंटिस्टनं 3 लॉज दिले होते. तर कोणते की डिस्क्राइबिंग प्लॅनेटरी मोशन, प्लॅनेटचं जे मोशन आहे ते डिस्क्राइब करणारे, की प्लॅनेटचं मोशन कसं असते हे सांगणारे 3 लॉज दिले होते याचं बुक लिहिण्यापूर्वी. केप्लर्स लॉज, however, the reason why planets move in the way described by Kepler's law was not known. पण त्याला हे प्लॅनेट्स का बरं असे मूव्ह होतात हे तो सांगू शकला नाही, पण त्याने लॉज तर डिस्क्राइब केले होते. Then Newton, with his theory of gravity, mathematically derived Kepler's law. आणि मग न्यूटनने त्याचे जे केप्लर्सचे लॉ दिले होते तो सांगू शकत होता प्लॅनेट्सचं मोशन का बरं आहे, पण त्याने की जे काही प्लॅनेट्स मोशन करतात त्याच्याबद्दल, ते त्याच्या ऑर्बिट्स मध्ये कसे फिरतात याच्याबद्दल त्यांनी लॉज डिस्क्राइब केले होते जे आपण पुढे पाहणारच आहे ते. पण तो का बरं मूव्ह करतात हे सांगू शकला नाही, तर ते सांगण्याचं काम केलं न्यूटननी. आणि कशाच्या मदतीनं, विथ द थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. आणि देन ही डिराइव्ह मॅथमॅटिकली. आणि मग मॅथमॅटिकली त्यानं थिअरी ऑफ ग्रॅव्हिटीनुसार हे लॉज पूर्ण सांगितलेले आहे. In addition to this, Newton did groundbreaking work in several areas, including light. आणि मग लाईट मध्ये पण काम केलेलं आहे. Then heat, sound and mathematics. आणि या सगळ्या विषयात काम केलेलं आहे. आपल्याला तर एक विषय म्हटलं तर याच्यामधला कठीण जाते. मॅथमॅटिक्स म्हटलं
बाकीचे बनणार नाही, त्यांनी सगळ्या याच्यामध्ये काम केलेलं आहे. ही इन्व्हेंटेड न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. त्यांनी मॅथमॅटिक्सची न्यू ब्रँच इन्व्हेंट केलेली आहे. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस. कॅल्क्युलस नावाची जी मॅथमॅटिक्सची ब्रँच आहे, दिस वॉज इन्व्हेंटेड बाय सर आयझॅक न्यूटन. देन and has wide ranging application in physics and mathematics. आणि मग त्याचे ॲप्लिकेशन आहे, त्याचे उपयोग आहे फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स मध्ये कॅल्क्युलस नावाच्या ब्रँचचे. आणि मग अशा प्रकारचे त्याच्यावर आपल्याला खूप सारे क्वेश्चन बनवता येतात. This is called calculus and has wide ranging applications in physics and mathematics. He was the first scientist to construct reflecting telescope. आणि हा पहिला सायंटिस्ट आहे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप्स करणारा. रिफ्लेक्टिंग अँड रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप्स मागच्या वर्षी आपण शिकलो होतो, शेवटचं चॅप्टर आठवत असेलच. रिफ्लेक्टिंग मध्ये काय असते, लेन्स असते की मिरर असते. तर रिफ्लेक्शन म्हटल्यानंतर तिथे मिरर येईल आणि रिफ्रॅक्टिंग म्हटल्यानंतर तिथे लेन्सेस येईल. आणि लेन्सेस यावर्षी आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे, पुढे चॅप्टर येणारच. Now, then this paragraph carries 10 or 12 questions, or might be the questions are created from this. So we have to go through this very carefully and remember all the points. The mathematics branch, calculus, wide application of calculus in physics and mathematics. The book name is, which is written by Sir Isaac Newton, is Principia. Okay. Then Kepler's law he derived with the help of theory of gravity mathematically. Then circular motion and centripetal force. Circular motion and centripetal force. Circular motion माहिती आहे सगळ्यांना. दगडाला जर समजा आपण दोरीने एक एंड बनला दगड आणि मग आपण त्याला गोल जर फिरवत असलं, that will move in a circular motion. Planets are revolving around the sun in a circular motion. Then tie a stone to one end of the string. एका एंडला स्टोन बांधायचा दगड. Then take the other end in your hand. आणि मग दुसरा आपल्या हातात घ्यायचा एंड कशाचा, स्ट्रिंगचा. एका एंडला आपण दगड बांधला, दुसरा आपल्या हातात. And rotate the string. So we are rotating this. Rotate the string so that the stone moves along a circle. आणि we have to rotate in such a fashion that it will move in a circular fashion. Then as shown in the figure 1.2a, are you applying any force on the stone? Are you applying any force on the stone? The answer is yes. We are applying a force on the stone. Then I am applying a force on the stone. In which direction is this force acting? आता हा फोर्स कोणत्या डायरेक्शनने ऍक्ट होऊन राहिलेला आहे? द फोर्स इज ऍक्टिंग इन द डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. दिस फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. तो फोर्स सर्कलच्या सेंटरकडे ऍक्ट होऊन आलेला आहे. वी आर अप्लाइंग फोर्स नो डाउट, बट दॅट इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अलॉंग विच द स्टोन इज रोटेटेड. आणि मग ज्या दिशेने स्टोन रोटेट होत आहे त्याच दिशेने ते फोर्स अप्लाय होऊन आलेला आहे. हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग? आता आपल्याला तो फोर्स कधी स्टॉप करता येईल? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग? द फोर्स कॅन बी स्टॉप्ड फ्रॉम ऍक्टिंग बाय रिलीजिंग द स्ट्रिंग्स. जर समजा आपण स्ट्रिंगला सोडून दिलं तर सरळ त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स स्टॉप होऊन जाईल. स्ट्रिंग सोडल्याबरोबर सरळ त्याच्यावर कोणताही फोर्स ऍक्ट होणार नाही. देन व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन? आता स्टोनवर काय इफेक्ट होईल? तर मागच्या वर्षी सुद्धा शिकलेला आहे, जिथून आपण 5 रुपयाचं कॉइन रिंगवर फिरवत होतो आणि मग सर्वात शेवटी ज्या मोमेंटनुसार जिथून तो पडते तर टँजेन्शियल लाईनमध्ये तो असा चालतो, बरोबर आहे, ज्या पॉईंटपासून. तर त्याच प्रकारच्या स्टोन सोबत होईल. The stone will fly up along a straight line.
stone will be fly off along a straight line tangential to the circle. It is tangential to the circle at the position of the stone. At the position of the stone. Stone ची position जिथे होती तिथून त्या सरळ रेषेत जाईल. It is tangential to that line, to that circle at the position of the stone when the string is released. जेव्हा आपण string release केलेला असेल तेव्हा. Then as long as we are holding the string, जिथपर्यंत आपण string धरून आहे, we are pulling the stone towards us. आणि मग आपल्याकडे आपण ओढत आहे because we are at the center of the circle. We are at the center of the circle. That means as long as we are holding the string, we are pulling the stone towards us. That is towards the center of the circle. We are at the center of the circle while revolving string and stone. Then towards the center of the circle and are applying a force towards it. आणि मग त्याच्यावर आपण force सुद्धा apply करून राहिलेला आहे आणि त्याची direction towards the center of the circle. The force stops acting if we release the string. Force तेव्हाच थांबेल जर समजा आपण string release केला तर. Then in this case, the stone will fly off along a straight line, which is the tangent to the circle at the position of the stone. आणि मग जेव्हा आपण as soon as we release the string, the stone will fly off along a straight line. तिथून मग तो सरळ straight line मध्ये fly off होईल and which is tangent to the circle at the position of the stone. When the string is released, because that is the direction of its velocity at that instant of time. आणि मग velocity ची सुद्धा direction तीच असेल आणि त्याच्यानुसार तो रिलीज झालेला स्टोन गेलेला असेल. Then figure 1.2b खाली दाखवलेली आहे फिगर, त्या फिगर मध्ये आपल्याला समजून येईल. Then you may recall that we have performed a similar activity previously in which 5 rupees coin kept on rotating circular disc. Rotating circular disc वर आपण 5 रुपयाचा कॉइन ठेवलेली ऍक्टिव्हिटी मागच्या वर्षी पाहिलेली आहे. ते तुम्हाला आठवतच असेल तर तिथे सुद्धा सेम केस होती. ज्या पोझिशन वर सर्वात शेवटच्या वेळेला असते तिथून तो स्ट्रेट लाईन मध्ये टँजेन्शियल टू द सर्कल मध्ये फ्लाय ऑफ होते. So it is and circular disc flies off the disc along the tangent to the disc आणि त्या डिस्कला तो tangent line मध्ये असते. Thus a force acts on any object moving along the circle. आता force जो पण तो ऑब्जेक्ट सर्कल वर मूव्हिंग होत आहे त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स सर्कल